वडवणी चांगलीच पेटली आणि ज्या पद्धतीने वडवणीमध्ये झालेली दगडफेक आणि ज्या पद्धतीचा मस्त मालपणा खऱ्या अर्थानं ऐरणीवर आला. एका लहान मुलाकडून झालेल्या घटनेचे परिणाम जर एवढे मोठे होत असतील आणि याचा प्रसाद अशा पद्धतीने समाजाला मिळत असेल तर खऱ्या अर्थाने याला अरे रवी नाही तर काय म्हणावं. इस्माईल पठाण नावाच्या नगरसेवकाच्या पुतण्याला त्या गाडी थोडीशी कल्ली काय आणि त्यानंतर ज्या पद्धतीचा राडा करण्यात आला आणि ज्या पद्धतीच्या भूमिका घेण्यात आल्या ना, खऱ्या अर्थानं ही सामाजिक शिवण उधळण्याचं काम आहे. नशीब कोष्टी समाजाच्या मुलांनी ज्या पद्धतीची सामंजस्याची भूमिका घेतली आणि कायद्याकडे न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली, त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला आणि जी सामाजिक जी शिवण आहे ती कायम राहिली. पण खरंच जनप्रतिनिधी असण्याचा एवढा माज असतो का? जनप्रतिनिधी झालं म्हणजे काय सगळ्या भूमिका तुमच्या अवतीभोवती फिरू लागतात का? आणि खऱ्या अर्थानं आपल्या मुलाला समजण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीची अरेरावीची भाषा या इस्माईल पठाणनं केली, त्यामुळे ज्या ज्या पद्धतीची भूमिका वडवणीत निर्माण झाली याचं उत्तर काय, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादी छोटीशी गोष्ट राई एवढीच पण तिचा पर्वत कशा पद्धतीने होतो. वडवणीतील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसीलकडे जाणारा रस्ता, तो रस्ता कच्चा रस्ता आहे आणि एक सोबत दोन गाड्या पास होत नाहीत. मग एकीकडून एक आडे नावाच्या भुईताण ठाण्यावर राहणाऱ्या एका युवकाची गाडी आणि दुसरीकडून या इस्माईल पठाण नावाच्या पुतण्याची गाडी, दोन गाड्या समोरासमोरून पास होण्यासाठी पुढे आल्या. पण त्या दोन गाड्या पास होत नसल्यामुळे एक गाडी म्हणजे इस्माईल पठाणच्या पुतण्याची गाडी थोडीशी कलली, वाद झाला आणि 5-10 मिनिटं थांब तुला दाखवतो अशी भूमिका निर्माण झाली. पण तिथं जवळच्या लोकांनी हा वाद मिटवला आणि जाऊ दे विषय संपव म्हणून त्याला सोडलं. तिथून गेल्यानंतर 10 मिनिटांनीच खऱ्या अर्थानं आंबेडकर चौकातील दुकानांसमोर असलेल्या गाड्या या इस्माईल पठाणच्या पुतण्याने येऊन धक्का देऊन पाडल्या आणि ज्यांच्या दुकानासमोरच्या गाड्या होत्या त्यांच्यात थोडीशी खळबळ माजली आणि त्यांच्यातला एक कर्मचारी येऊन त्यांनी विचारपूस केली की का रे बाबा असं का. मग तिथं इस्माईल पठाण त्या दुकानात जाऊन काउंटर समोर जाऊन त्या लोकांमध्ये अरेरावीची भाषा सुरू केली, धमकवण्याची भाषा सुरू केली आणि या धमकवण्याच्या भाषेचा जो परिणाम उद्रेकात होणार होता, पण त्या संयमी भूमिकेमुळे खऱ्या अर्थानं हे वादही तिथंच मिटवण्यात आला. आणि हा वाद तिथं मिटल्यानंतर तुम्ही पुढे जा की असं कोष्टी समाजाच्या लोकांनी विनंती केली, परंतु तुम्ही पुढे व्हा मी नंतर येतो अशा भूमिकेत इस्माईल पठाण त्या दुकानातून निघालाय. आणि त्यानंतर झाली त्या कोष्टी समाजाच्या युवकांवर दगडफेक. त्याच्यात 4 कोष्टी समाजाचे युवक हे गंभीर जखमी झालेत. मेत्रे, टिपरे अशी त्यांची नावं आहेत. पण खऱ्या अर्थानं ही अशी अरेरावी आणि अशी मुजुरी का निर्माण होते, काय कारण आहे यामाग की अशा पद्धतीच्या भूमिका मांडून स्वतःच्या जनप्रतिनिधी असण्याचा माज सर्वसामान्यांवर दाखवायचा. शेवटी लोकांनीच निवडून दिलंय ना, लोकांच्या प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही समोर येता आणि थोडीशी तपासणी केली तर हे सध्या विद्यमान आमदार माननीय प्रकाशदादा सोळंकीचे कट्टर समर्थक आहेत. आता तर या सगळ्या गोष्टीची भूमिका खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका यांनी मांडल्या त्याचे परिणाम आमदारांवर काय होतील याचाही विचार नाही. भूमिका इतक्या दिवसाची सगळी शिवण जी काही समाजाने करून ठेवली, पण खऱ्या अर्थानं मला कौतुक करावं लागेल त्या गोष्टी समाजांच्या युवकांचं. आरेला कार्य न करता सरळ सरळ संवैधानिक रस्ता आणि कायद्याचा रस्ता आत्मसात केला
आणि पोलीस स्टेशन समोर जाऊन ती आंदोलन मांडलं. खऱ्या अर्थाने या युवकांनी घेतलेला पवित्रा त्या शहराची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण ठरला. थोडीशी अफरातफर झाली होती, पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची पुढील कारवाई या युवकांनी घेतलेल्या संयमामुळे टळली ना, त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. आज ज्या पद्धतीचे पडसाद आणि ज्या पद्धतीने हे वातावरण तापलंय आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेत आता वडवणी भूमिकेत आली आहे, काल वडवणीचं बंदही पुकारण्यात आलं, पण या सगळ्या घटना जर विचार केल्या तर यांना बळ मिळतं कुठून? या पद्धतीच्या भूमिका मांडण्यासाठी यांच्यामध्ये एवढी मुजुरी काय कुठून येते? कारण की अल्पसंख्याक सांगतात ना स्वतःला. आता जो इस्माईल पठाण आहे तो अल्पसंख्याक आहे, आणि हीच घटना जर उलटी झाली असती तर, हेच प्रकार जर उलटे बघितले असते तर काय झालं असतं? पण खऱ्या अर्थानं त्या कोष्टी समाजाच्या मुलांनी ज्या पद्धतीचं संयम दाखवलं आणि ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या, कौतुक करण्यासारख्या भूमिका आहेत. आज शासन दरबारी 307 सारखे गुन्हे या इस्माईल पठाणच्या वर नोंद करण्यात आलेत, किंवा त्याच्या ज्यांनी ज्यांनी दगडफेक केली इस्माईल पठाणच्या समर्थकांवर नोंद करण्यात आली. पण ज्या पद्धतीच्या भूमिका यांनी मांडल्यात ना, ती खरी ही या समाजाची शिवण उधळण्याचं काम आहे. सत्ताधारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी अशा अनेक कंगोऱ्यांनी जर हे प्रकरण बघितलं तर या ठिकाणी जितकी विनम्रता आणि जितकी सामंजस्य पाहिजे आणि सामाजिक भूमिका खऱ्या अर्थानं याच भूमिकेवर चालते. पण लोकप्रतिनिधी झालो म्हणून लोकांच्या दुकानात जाऊन तुम्ही धमक्या देत असतात, तुम्ही लोकांना ज्या पद्धतीनं विठीस धरण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग त्याच्यावर अशा पद्धतीची दगडफेक करून सर्वसामान्याचं वर प्राणघातक हल्ला करत असताल तर खऱ्या अर्थानं या गोष्टी कोणत्या कायद्याच्या कचाट्यात चौकटीत बसणार आहेत? काहीच आहे परिस्थिती, आणि या परिस्थितीमुळे खऱ्या अर्थानं कशाच पद्धतीने होरपळली गेली ओढवून विचार करण्याची सारखी गोष्ट आहे. जेव्हा स्वतःच्यावर काही झालं तर अल्पसंख्याक म्हणून झेंडा मिरवायचा, सगळीकडे आपल्या भूमिका मांडून मांडून विक्टिम कार्ड खेळायचं, आणि अशा पद्धतीच्या भूमिका झाल्यानंतर बरं या भूमिकेत वाद कुणाचा, तो म्हणजे चूक कुणाकडून, ते त्या आडे दुईथण तांड्यावर राहणाऱ्या त्या आडेनी आणि या दोघांनी झालेल्या गाड्या. मग या संदर्भात त्या आंबेडकर चौकातल्या दुकानासमोरच्या गाड्या पाडून किंवा ज्या पद्धतीची भूमिका मांडून यांना नेमकं सिद्ध काय करायचं होतं? की अशा भूमिका ज्या आहेत त्या सामाजिक आरोग्यासाठी खऱ्या अर्थानं घातक आहेत. आणि वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टीचा या दुकानदारांचा किंवा तिथला ज्या काही पार्किंगला झालेल्या गाड्या होत्या त्यांचा अर्थार्थी संबंध नव्हता. दोईथेन तांड्यावरच्या त्या आडे आणि त्या इस्माईल पठाण या नगरसेवकाच्या पुतण्यांमध्ये तो प्रकार झाला होता. मग ह्याची परिणाम सगळ्या समाजाच्या भूमिकेवर का मांडायची? काय नेमकं सिद्ध करायचंय? का आपली दादागिरी कशा पद्धतीने चालते हे सिद्ध करायचंय, की आपली मनमानी कशा पद्धतीने वाढवायची हे सिद्ध करायचंय? खऱ्या अर्थानं शासनाने या गोष्टी पटलावर घेतल्या पाहिजे आणि वास्तविक स्वरूपात अशा लोकांना जनप्रतिनिधी म्हणून सुद्धा, म्हणजे ज्या पद्धतीनं लोकनियुक्त नगरसेवक म्हणून सुद्धा राहण्याचा काही अधिकार नाही. जर पुतण्यांना समजून सामाजिक परिस्थिती जर खऱ्या अर्थानं पेटवणाराच हा प्रकार खऱ्या अर्थानंच खूप धोकादायक आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या घटनेला शासनाने गंभीरतेने बघावं आणि सदरील गोष्टीवर जितके कठोर कारवाई करता येईल, जेवढी कडक भूमिका घेता येईल, आणि आमदार साहेबांनी सुद्धा या जातीनं लक्ष घालावं. कारण की आज तुमचा समर्थक आहे आणि तुमच्या समर्थकाकडून अशा पद्धतीच्या भूमिका जर होत असतील तर खऱ्या अर्थानं तुमच्या प्रतिमेला लागणारे ते डाग आहेत. कारण की या सगळ्या घटना सहज आणि सुलभ पद्धतीने होत नाहीत, ह्याच्या मागे खूप काही शिजत असतं, आणि या शिजलेला प्रकार अशा पद्धतीनं समाजात आपलं भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न किती योग्य होता किंवा या प्रयत्नाच्या भूमिकेतून सामाजिक शिवण कशा पद्धतीने उधळली जाणार होती याच्याबद्दल जर खऱ्या अर्थानं विचार केला
तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण की या कोष्टी समाजाच्या ऐवजी दुसरा कोणता समाज त्या ठिकाणी राहिला असता तर हे वादंग झालं असतं. पण त्या कोष्टी समाजाच्या युवकांनी ज्या भूमिका घेतल्या आणि जी कायदेशीर प्रक्रिया अवलंब करून आपल्याकडून कसल्याही पद्धतीच्या सामाजिक द्वेषाची भूमिका किंवा सामाजिक विध्वंस होऊ नये याची काळजी घेऊन खऱ्या अर्थाने न्यायाच्या भूमिकेत गेलेली ही मंडळी खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीसाठी खूप पोषक आहेत. मग या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं जोपर्यंत ह्या लोकांच्या संयमावर आहे तोपर्यंत शांतता आणि सुव्यवस्था ही शहराची सगळ्यात मोठी आहे. पण जेव्हा या अशा पद्धतीचे विकोप निर्माण होतात तेव्हा शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी फार मोठी होते. आणि अशा लोकांच्या ज्या वाढत्या पराक्रमांना रोखण्यासाठी जे जे उपाययोजना करता येतील, ज्या ज्या भूमिका घेता येतील त्या शासनाच्या दरबारी झाल्या पाहिजेत, हे अंतिम सत्य आहे. त्यामुळं या सामाजिक सामाजिक शिवणला ज्या पद्धतीचा उधळण्याचा प्रयत्न या इस्माईल पठाण या नगरसेवकाकडून झाला आणि त्याच्या माध्यमातून जी सामाजिक परिस्थितीवर दगडफेक करण्यात आली तीच खऱ्या अर्थानं या सामाजिक भूमिकेची खरी सत्य कहाणी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत? निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.